त्या पूर्ण प्रकारावर नजर टाकली. त्याच्या अंगावर कपडे नव्हते, पण त्याचं पूर्ण शरीर वाळलेल्या फुलांनी आणि फुलाच्या हारांनी आच्छादलेले दिसत होतं. अंगावर केळ्याची पानं देखील जागोजागी पडलेली दिसत होती. झाडाच्या काही फांद्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या दिसत होत्या. त्याच्या कानाच्या बाजूला केसांमध्ये अर्धवट विझलेल्या अगरबत्ती खोचलेल्या दिसत होत्या. त्याच्या डोक्यावर देखील झेंडूची वाळलेली फुलं ठेवलेली दिसत होती. त्याच्यापासून अर्ध्या फूट अंतरावर जमिनीच्या मधोमधच एक चौकट तयार करून त्याच्या मधोमध्ये नारळ ठेवलेला दिसत होता. नारळावर हळद, कुंकू, गुलाल, बुक्का वाहिलेलं दिसत होतं. नारळ ज्या चौकटीत ठेवला होता त्या चौकटीच्या चारही टोकांजवळ 4 लिंब ठेवलेली दिसत होती. त्या प्रत्येक लिंबाच्या आरपार 2-2 सुया टोचलेल्या दिसत होत्या. लिंबावर देखील हळद, कुंकू वाहिलेलं दिसत होतं. लिंब देखील वाळून गेलेली. काहीतरी विचित्र प्रकार इथे करण्यात आला होता, काहीतरी अघोरी प्रकार. पण या माणसाचं प्रेत, या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. सतीश म्हणाला, या माणसाला आपण आताच हॉलमध्ये असलेल्या फोटोत बघितलंय. हा काशीनाथ होनप आहे. याला मरून किती दिवस झाले कोणास ठाऊक, पण आय डोंट नो. कदाचित 5-6 महिने तर झाले असावेत. पण नक्की हे सगळं करत कोण होतं? जाधवने विचारलं. कदाचित अनुजा हे सगळं करत होती, पण स्वतःच्याच मृत नवऱ्याला अशा अवस्थेत कोण ठेवतं? काय मूर्खपणा असेल हा. जय म्हणाला, सर, आम्हाला खालच्या खोल्यांमध्येही काही कागदपत्र मिळालेत. सतीशने आता त्याच्या हातात असलेल्या कागदपत्रांची ती फाईल द्यायला दिली. जयने ती फाईल उघडून बघितली. ते मेडिकल रिपोर्ट होते काशीनाथ होनपचे, आणि त्या रिपोर्टवरची तारीखही फार जुनी नव्हती. गेल्या वर्षातल्या जुलै-ऑगस्ट महिन्यातले ते रिपोर्ट होते. यात स्पष्ट दिसत होतं की त्याच्या किडन्या फेल झाल्या होत्या आणि त्याचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं. ऑपरेशनसाठी खाली हॉस्पिटलने दिलेले एस्टिमेट पण होतं. जवळपास 10 लाख रुपये खर्च येणार होता. म्हणजे या माणसाला किडनीचा आजार झालेला आणि याच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या. कदाचित याच मजबुरीमुळे या फॅमिलीवरती खूप सारं कर्ज झालं होतं आणि कर्जाची परतफेड करण्यासाठीच कदाचित अनुजाने हे पाऊल उचललं असावं, असा आता अंदाज यायला लागलाय. पण हे नक्की काय आहे? डेड बॉडी अशी का सजवून ठेवली आहे? जय खोलीत इकडे तिकडे नजर टाकत बघू लागला आणि आता त्याने वर छताकडे बघितलं आणि छताच्या दिशेला मोबाईल टॉर्चचा फोकस मारला. छताच्या अगदी मध्यभागी त्याला काळ्या रंगाचा एक हाताचा पंजा इतका मोठा स्पॉट दिसत होता. कोणीतरी हाताच्या पंजाच्या आकाराचं एखादं काळं वर्तुळ बनवलं असेल आणि मग त्या वर्तुळात तोच काळा रंग व्यवस्थितरित्या भरला असेल. अशा प्रकारचा तो काळा स्पॉट त्याला दिसत होता. तो काळा स्पॉट अगदी बरोबर जमिनीवर ठेवलेल्या त्या नारळाच्या वर होता. आता जयने त्या नारळावर व्यवस्थितरित्या टॉर्चचा प्रकाश मारला आणि आता त्याच्या लक्षात आलं की त्या नारळाच्या भोवती जी चौकट आखण्यात आली होती त्या चौकटीमध्ये एक तसाच काळा गोल तयार करून काळ्या रंगाने रंगवण्यात आला होता आणि त्याच्यावर तो नारळ ठेवण्यात आलेला. या प्रेताची अशी केलेली अवस्था आणि समोर ठेवलेला हा नारळ, बाजूला असलेली ही लिंब आणि छतावर काढलेलं काळं वर्तुळ, ही गोष्ट मला एखाद्या काळ्या जादूच्या प्रकारासारखी वाटत आहे. जय म्हणाला. खोलीमध्ये एक लाकडी कपाट दिसत होतं आणि कपाटाच्या वर एक सुटकेस ठेवलेली दिसत होती. जय आता त्या कपाटाच्या जवळ आला. बाजूला असलेले छोटंसं स्टूल त्याने जवळ ओढलं आणि त्याने वर ठेवलेली ती सुटकेस खाली उतरवली. सतीशला त्याने कपाट उघडून आतमध्ये चेक करायला सांगितलं आणि आता त्याने ती सुटकेस जमिनीवर काढत उघडली. त्यातही काही कपडे होती. यात तर काहीच नाहीये, फक्त काही कपडे आहेत. इथं आधीच कोणीतरी येऊन गेलं होतं. जयला समजून चुकलं होतं.
आता बाजूला असलेल्या एका छोट्याशा शोकेस जवळ आला. शोकेसमध्ये काही पुस्तक ठेवलेली. शोकेसमधलं काही सामानही अस्ताव्यस्त करण्यात आलं होतं, पण ती पुस्तकं तशीच ठेवलेली. कदाचित त्यात काही असेल असं कोणाला वाटलं नसेल. जवळ आल्यावर त्याला कळलं की ती पुस्तक नव्हती, ती एक मोठी टेलिफोन डिरेक्टरी होती. डिरेक्टरीच्या बाजूलाच उलटा पडलेली एक फोटो फ्रेम दिसत होती. त्याने शोकेसचं दार उघडलं आणि हात घालत ती फोटो फ्रेम हातात घेतली. त्याच्यात एक फोटो लावलेला होता. मगाशी त्याने पाहिलेला फोटोमधील व्यक्ती काशीनाथ, मध्यभागी एक तरुणी आणि दुसऱ्या बाजूला अनुजा असे तिघे याच बंगल्याच्या गार्डनमध्ये उभे होते. आणि कुठल्या तरी चौथ्या व्यक्तीने हा फोटो काढला असावा असं त्या फोटोकडे बघून कळत होतं. ही मुलगी कोण आहे? ही मुलगी नक्कीच यांचीच मुलगी असेल. काशीनाथ मेलाय, अनुजा पण मेलीये. कदाचित या मुलीला पण मारून टाकण्यात आलं असेल. पण हे सगळं केलंय कुणी? काशीनाथची ही अवस्था अशी का केली या लोकांनी? आणि अनुजाला तर भयानकरित्या मारण्यात आलंय की ज्याची स्वप्नातही कल्पना कोणी करणार नाही. पण या मुलीचं काय झालं असेल मग? नक्की साला हा प्रकार काय आहे? काहीच कळेनासं झालंय मला. सुरुवातीला वाटलं होतं की आपण अनुजापर्यंत पोहोचू आणि आपल्याला अनुजा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवेल ज्याने तिला हे कपडे गोळा करायचं काम दिलं होतं. पण घरात आल्यावर तर हे काहीतरी विचित्रच बघतोय आपण. जय थोडासा निराश झाला. जय आता त्या दोघांनाही घेऊन खोलीतून बाहेर पडला. ती खोली त्याने बंद केली. मगाशी ठरल्यानुसार स्वारगेटला पोहोचायचं आणि पब्लिक बूथवरून पोलिसांना एक निनावी फोन करायचा आणि काहीही दुसरं बोलायचं नाही. फोन कट करून टाकायचा. समजलं का सतीश? जय म्हणाला. हो सर, पण माझ्या डोक्यात तर वेगळीच कल्पना होती. म्हटलं याच घरात एखादा लँडलाईन फोन असता आणि इथूनच फोन लावला असता तर. तसंही लँडलाईन टू लँडलाईन पोलिसांना ट्रेस करायला खूप वेळ लागतो आजकाल, म्हणून म्हटलं. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच करू, सतीश म्हणाला. जय, जाधव आणि सतीश तिघेही आता हॉलमध्ये आले होते आणि ते आता किचनच्या दिशेला जाऊ लागले. किचनच्या दारात जवळ पोहोचताच जयला अचानक काहीतरी क्लिक झालं. तो थांबला आणि आता हॉलमध्ये आला. हॉलमध्ये त्याने सगळीकडून परत एक चक्कर मारली आणि तो आता तसाच त्या हॉलच्या बाजूला असलेल्या बाकी 2-3 खोल्यांमध्ये जाऊन आला. काहीतरी शोधत होता तो. आता तो जिन्याने वर आला. वर आल्यावर त्याने तिथल्या सगळ्या खोल्या परत एकदा उघडून बघितल्या. अगदी काशीनाथचं प्रेस सजवलेली ती खोली देखील त्याने पाहिली. आणि अशातच त्याची नजर शोकेसवरच्या त्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये गेली. सतीश आणि जाधवना काहीच कळत नव्हतं. दोघेही त्याच्या मागे आले. सर, काय शोधताय तुम्ही? आपण निघालो होतो ना, काही लक्षात आलंय का तुमच्या? जाधवने विचारलं. बहुतेक, जय म्हणाला आणि त्याने एक स्मित हास्य केलं. जयने स्मित हास्य केलं आणि आता तो आतमध्ये चालत त्या शोकेस जवळ गेला. शोकेसमध्ये ठेवलेली टेलिफोन डिरेक्टरी त्याने बाहेर काढली आणि सोबतच ती फोटोची फ्रेम देखील बाहेर काढत त्याने ती सतीशच्या हातात दिली. टेलिफोन डिरेक्टरी जड होती. त्याने ती बाजूच्या टेबलवर ठेवत त्याची पाने पालटायला सुरुवात केली आणि असं करत करत तो अगदी टेलिफोन डिरेक्टरीच्या मध्यावर आला. त्यामध्येच त्याला लपवून ठेवलेली एक डायरी दिसली. डिरेक्टरीच्या मधली बरीच पानं व्यवस्थितरित्या कटरने अशा पद्धतीने कापून वेगळी करण्यात आली होती की त्यामध्ये एक डायरी व्यवस्थितरित्या फिट होऊ शकेल. टेलिफोन डिरेक्टरीमध्ये कोणी एक डायरी लपवली असेल हे कोणाच्या लक्षात येणार नाही. ज्याने कोणी हे केलं होतं ते अगदी हुशारीने हे काम केलं होतं हे जयच्या लक्षात आलं. त्याने डायरी हातात घेतली आणि डायरीची पानं पालटू लागला. डायरीच्या पानांमध्ये त्याला एक घडी करून ठेवलेला सुट्टा कागद दिसला. तो सुट्टा कागद त्याने उघडला. त्या कागदावर कसला तरी नकाशा तयार करण्यात आला होता. कोणीतरी हाताने तो नकाशा तयार केला होता.
नकाशावर विचित्र अशी काहीतरी नावं लिहिलेली होती. ठिकठिकाणी ठळक असे बिंदू मार्क केले होते आणि त्या प्रत्येक बिंदूच्या वर ते विचित्र असं नाव लिहिलेले दिसत होतं. मध्येच पाण्यासारखं काहीतरी चित्र रेखाटलेलं. मध्येच एखाद्या रस्त्यासारख्या 2 समांतर रेषा वळणावळणाच्या आकारात रेखाटलेल्या होत्या. नकाशा तसा अगदीच ओबडधोबड पद्धतीने रेखाटण्यात आल्यासारखा वाटत होता, पण ती 4 ते 5 विचित्र अशी नावं ज्यांचा कोणताही संदर्भ लागत नव्हता. नकाशा अर्थात एखाद्या जागेचा आराखडा. त्या जागेच्या सोबतच आसपास जे काही असेल त्या जागेचं नाव ठळकपणे लिहिली जातात. जर मला मुंबईचा नकाशा काढायचा असेल तर मी मुंबईच्या मधली ठळक अशी ठिकाण अधोरेखित करेन. ठळक बिंदूंना मी त्या मुख्य ठिकाणांची नावं देईन. एक नकाशा साधारण अशा पद्धतीनेच बनवला जातो. आता या नकाशात देखील तसंच केलंय, पण ही नावं ही तर कधी कोणी ऐकल्याचं देखील आठवत नाही. कंकणाखिंड, पर्णवर्ग वन, ऋषीधाम पठार, सोनगाव, दगडमाळ अशी कधीच ना ऐकलेली नावं आज तो पहिल्यांदाच बघत होता. त्यातलं एक नाव मात्र ओळखीचं होतं. 1 मिनिट, सोनगाव हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. जय स्मरणशक्तीवर थोडासा ताण दिला आणि त्याला लगेच आठवलं. यस, आता आठवलं. तुम्हाला लक्षात येतंय का? अंकितला घाटामध्ये जे म्हातारं जोडपं दिसलं होतं त्यातील म्हाताऱ्याने गाडीत बसताना अंकितला हेच सांगितलं की त्यांना सोनगावला जायचंय. अंकितने पण ती शंका बोलून दाखवलेली की सोनगाव हे नाव त्याने देखील कधी ऐकलेलं नव्हतं. त्यावर म्हातारा म्हणाला होता की घाट संपल्यावर पहिलं गाव जे येईल ते सोनगावच आहे, पण त्या पूर्ण भागात कुठेही सोनगाव नावाचं गाव असल्याचं कोणाच्याच माहितीत नाही. हे नावही कोणी ऐकल्याचं ऐकिवात नाही. म्हणजे एकच असू शकतं. या नकाशावर लिहिलेली ठिकाणंही कधीतरी म्हणजे खूप वर्षांपूर्वी या नावाने ओळखली जात असावीत. सोनगाव, ऋषीधाम पठार, कंकणाखिंड वगैरे ही नावे कदाचित काळानुरूप बदलली गेली असतील आणि आताच्या घडीला या ठिकाणाची नावे वेगळी असतील. हा नकाशा या डायरीमध्ये आणि ही डायरी या डिरेक्टरीमध्ये इतक्या सफाईने लपवण्यात आली होती आणि इतक्या गोपनीय पद्धतीने इथे ती लपवण्यात आली होती. म्हणजे नक्कीच या डायरीचं आणि या नकाशाचं महत्त्व खूप जास्त होतं आणि ते महत्त्व कदाचित फक्त अनुजालाच माहिती होतं. हे काम तिचंच आहे किंवा असंही शक्य आहे की हे काम अनुजा आणि काशीनाथ दोघांनी मिळून केलं असेल. त्या दोघांना खूप जास्त माहिती होती आणि कदाचित त्यांची हत्या आणि या घराची झडती ज्यांनी कोणी घेतली असेल त्या व्यक्तीला या प्रकरणाबद्दल ही माहिती हवी होती. पण असं कोण असेल जे स्वतःच्या मृत्यूच्या उंबरठ्यात जाऊन उभं राहायला तयार होतं? कारण ज्या व्यक्तीला या जागेबद्दल थोडी जरी माहिती असेल किंवा या प्रकरणाबद्दल थोडं जरी माहिती असेल तरी तो व्यक्ती त्या जागेच्या नादी लागणार नाही किंवा त्या सोन्याची हाव धरणार नाही. कोणी केलं असेल हे शोधावंच लागेल. पण मला चिंता वाटते या मुलीची. या मुलीचं नक्की काय झालं असेल? का तिची पण हत्या झाली आहे तिच्या आईवडिलांसारखी? आता काय करायचं? सगळं काही पुन्हा एकदा त्याच जागेवर येऊन थांबले. आता त्या डायरीतूनच काहीतरी कळू शकेल. जय म्हणाला. जयने डायरी आता फक्त वर पालटली. त्या डायरीत बरंच काही लिहिलेलं होतं. तो नकाशाचा कागद त्याने त्या डायरीत ठेवला आणि डायरी घेऊन आणि तो फोटो फ्रेम घेऊन तिघेही आता तिथून निघाले. ते ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने परत एकदा बंगल्यातून बाहेर निघाले. म्हणता म्हणता आता दुपारचे 4 वाजून गेले होते. रस्ता सामसूम होता. पटकन ते गेटवरून उडी मारून बाहेरच्या बाजूला आले आणि घाईघाईत गाडीत बसून निघून गेले. अर्ध्या तासातच ते आता स्वारगेटजवळ येऊन पोहोचले. जयने सतीशला फोनवर काय बोलायचं ते सगळं काही सांगून टेलिफोन बूथच्या दिशेला पाठवलं. जाताना त्याने सतीशला चेहरा मास्कने झाकायला आणि डोक्यावर एक कॅप घालायला सांगितली. शिवाय डोळ्यांवर गॉगल लावायला सांगितलेला. आजकाल CCTVचं जाळं पूर्ण शहरभर पसरलेलं. कुठल्याही कारणाने आपण कुठल्याही CCTVमध्ये कॅप्चर होऊन सापडायचं नाही
हे एकमेव ध्येय त्याच्या डोक्यात होतं. 10 मिनिटात सतीश आता परत आला आणि गाडीत बसला. जयने गाडी स्टार्ट केली आणि आता ते तिथून निघाले. सर, काम झालं. तुम्ही जे सांगितलं होतं ते मी फोनवर पोलिसांना सांगितलं. ते मला माझं नाव आणि पुढचे प्रश्न विचारणार. त्याआधीच मी फोन कट केला. आता बघू काय होतं. सतीश म्हणाला. सर, आता आपण नक्की कुठे जातोय? जाधवने विचारलं. आता आपण जातोय महाबळेश्वरला. का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की हा नकाशा त्याच जागेचा आहे. सोनगाव या नावावरून मला तो अंदाज येतोय. आपल्याला सरकारी कचेरीत जाऊन या जागेबद्दल माहिती काढावी लागेल. म्हणजे कधी काळी या परिसरात अशी नावं असलेली ठिकाणं होती का हे आपल्याला सरकारी कचेरीतून कळू शकेल, असा माझा अंदाज आहे, जय म्हणाला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा म्हणजे आपल्याला ही डायरी आता वाचणं गरजेचं आहे. या डायरीमध्ये नक्की काय लिहिलं आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे काय करायचं ते कळणार नाही, जय म्हणाला. संध्याकाळ झालेली. 7:30 पावणे 8 झालेले. त्यांची गाडी आता मुंबई बेंगलोर हायवेने वाईकडे वळणाऱ्या फाट्याच्या दिशेला वळली. अंधार पडलेला होता. रस्ता सामसूम होता. आता तिथून ते महाबळेश्वरकडे जाणारा घाट चढू लागले. घाट पार करून ते पाचगणीपर्यंत पोहोचले. पाचगणीमध्येच असलेल्या एका बारजवळ जयने गाडी थांबवली. आज दिवसभर बराच प्रवास झालेला. दगदगही फार झाली होती. आता इथेच ड्रिंक्स घेऊन जेवण करून मगच पुन्हा एकदा संजनाच्या बंगल्यावर जाता येईल. तसं पण आज ती दिवसभर कामातच होती. तिला पण डिस्टर्ब नको. तिच्या घरातल्या नोकरांनाही आपला त्रास नको. हा विचार करूनच गाडी तिथं थांबवलेली. ते बारमध्ये गेले. बुधवार असल्यामुळे फार गर्दी दिसत नव्हती. सतीश जाधव समोर बसले होते. जय व्यवस्थित टेकून खुर्चीत बसलेला. आधी त्यांनी ऑर्डर दिली. त्यांनी दिलेली ऑर्डर आली. एक पेक झाला होता. जयने ती डायरी हातात घेतली आणि तो वाचू लागला. अमृता, खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी. खूप काही सांगायचंय तुला. कदाचित फोनवर या गोष्टी सांगता आल्या नसत्या आणि तुझ्या भेटीचा आता या जन्मात योग नाही. किती पटकन मोठी झालीस तू. काल परवापर्यंत लहानशी माझ्या आजूबाजूला फिरणारी, म्हणता म्हणता मोठी झालीस. इंजिनियर झालीस. स्वतःच्या कर्तृत्वावर स्कॉलरशिप मिळवलीस. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलीस. खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. तुला अजून परत यायला 7-8 महिने आहेत आणि कदाचित तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मी तुझे बाबा आणि दोघंही या जगात नसू आणि या सगळ्याच्या मागे जर कोणी जबाबदार असेल तर ती मीच आहे. कदाचित जेव्हा तू परत येशील तेव्हा मी एकटीच तुझ्यासाठी तुझं स्वागत करायला घरात असते देखील. पण माझ्या चुकीमुळे आता माझा देखील जीव जाणार आहे. तुझ्या बाबांचा जीव देखील माझ्या चुकीमुळे गेला. इतकंच काय, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या देहाला केवळ अपमानितच व्हावं लागलं. ते देखील माझ्यामुळेच. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सुरुवातीचा या गोष्टी वाचून तुला असं वाटेल की मी हे काय सांगतेय, पण खरं सांगते. एकदा का पुढे पुढे तुझं जशी वाचत जाशील तुला लक्षात येईल की मी किती मोठी चूक केली. 1 वर्षांपूर्वी जेव्हा तू इथून जर्मनीला गेलीस, खरं तर त्यानंतरच या घराची अवकळा सुरू झाली होती. आधी तुझ्या बाबांची नोकरी गेली. 8 वर्ष रिटायरमेंटला होती, पण कंपनी बंद पडली. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण दुसरी नोकरी त्यांना मिळाली नाही. तुझं सर्व शिक्षण, राहणं, खाणं पिणं हे तुझ्या स्कॉलरशिपच्या जीवावर सुरू होतं. त्यामुळे आम्ही तुला तिथे त्रास नको म्हणून काहीही सांगितलं नाही. जुलै 2024, नक्की तारीख आठवत नाही मला. खूप वाईट दिवस होता तो. हे सकाळी सकाळी घराबाहेर गेले होते. दुपारपर्यंत देखील ते आले नाही. मग मला चिंता होऊ लागली, पण काय करावं ते कळत नव्हतं. आणि अशातच गेट वाजलं. मला वाटलं हे आलेत. मी दाराजवळ आले. दार उघडून बाहेर पाहिलं तर 3 माणसं यांना आधार देत गेटमधून आत घेऊन येत होती. माझ्या छातीत धस झालं. नक्की काय घडलं होतं काहीच कळायला मार्ग नव्हता. त्या चौघांनी त्यांना आत आणून सोफ्यावर झोपवलं.
आणि तेव्हा मी त्या लोकांना विचारलं. ती सगळी अनोळखी लोक होती. त्यांनी सांगितलं की हे फुटपाथवरून चालले होते. अचानक काय झालं कोणास ठाऊक, पण चक्कर येऊन खाली पडले. वेदनेने विवळत होते. पाणी वगैरे पाजलं तेव्हा थोडेसे शुद्धीवर आले, पण त्यांना खूप वेदना होत होत्या. कदाचित उन्हामुळे त्यांना चक्कर आली असावी, पण माहिती नाही. त्या तिघांनी त्यांना गाडीत बसवलं आणि इथे घेऊन आले. ती तीनही लोक निघून गेली आणि मी आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. फॅमिली डॉक्टर काही वेळातच घरी आले आणि त्यांनी तुझ्या बाबांना तपासलं. तब्येत तर ठीकच वाटते, BP नॉर्मल आहे, कदाचित उन्हामुळं भोवळ येऊन पडले असतील, असं म्हणून डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली आणि डॉक्टर निघून गेले. काही वेळाने मी मेडिकलमध्ये गेले आणि औषध घेऊन आले. तुझे बाबा तोपर्यंत शुद्धीवर येऊन व्यवस्थित बसले होते. आता त्यांना कसला त्रास होत नव्हता. जेवण वगैरे करून त्यांना मी ती औषध घ्यायला लावली. रात्रीपर्यंत अगदी सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. रात्री त्यांना व्यवस्थित झोप देखील लागली, पण मध्यरात्री अचानक ते झोपेतून किंचाळत उठून बसले. त्यांचं तसं ते झोपेतून जागं होणं माझ्यासाठी देखील घाबरवून टाकणारं होतं. ते काहीतरी विचित्र बडबडत होते. विहीर, सोनं, झाड, बाहुल्या, खिळे, भिंत, जबाबदारी, साधन, पडक्या भिंतींचे अवशेष वगैरे वगैरे. तब्येत ठीक नसल्यावरही अशी स्वप्न पडतात. पण विशेष म्हणजे त्यांना ताप आलेला नव्हता. कसेबसे ते झोपले, पण दुसऱ्या दिवसानंतर डोळा लागला की त्यांना तसंच व्हायचं. थोडा वेळ शांत झोपलेत असं वाटायचं आणि मग अचानक कोरडत जागे व्हायचे आणि परत त्याच गोष्टी बडबडू लागायचे. असं हे पुढचे 3 दिवस सुरू होतं. त्यांना कमरेच्या जरा वर उजवीकडे दुखायचं. हे देखील पुढचे 2-3 दिवस सुरू झालं होतं. त्या वेदना खूप असह्य व्हायच्या. नक्की काहीतरी सिरियस आहे हे आता मला वाटू लागलं. पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी एका लॅबचा पत्ता दिला आणि तिथे टेस्ट करायला सांगितल्या. दुसऱ्या दिवशीच आम्ही तिथे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट केल्या. टेस्टच्या रिपोर्ट यायला 2-3 दिवस लागले असतील, पण ते 2-3 दिवस फारच विचित्र होते. एके दिवशी दुपारचे तुझे बाबा झोपले होते. सकाळपासूनच त्यांना ताप आलेला आणि अचानक ते झोपेतून जागे झाले. परत त्यांच्या तोंडी तीच वाक्य होती, तेच भयानक स्वप्न. पण आज मात्र ते लगेच लवकर शांत झाले होते आणि आज मी देखील ठरवलं होतं की नक्की त्यांना विचारायचंच. हे एकच स्वप्न त्यांना गेले 10 दिवस का पडतंय, ही एक विचित्र गोष्ट होती. आणि कुठे ना कुठे तुझ्या बाबांच्या वागण्यातून मला एक कळायचं की हे स्वप्न त्यांना का पडतंय याबद्दल त्यांना थोडी तरी कल्पना असेल. म्हणजे हे स्वप्न त्यांना आताच पडायला सुरुवात झाली होती असं नव्हतं. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. मला आज सगळं ऐकायचंय. नक्की काय आहे हे? हे स्वप्न तुम्हाला याआधी देखील पडत होतं का? तुम्ही लपवू नका माझ्यापासून काही, असं म्हणत मी त्यांना बोलतं करायचा प्रयत्न केला. बरोबर आहे तुझं. मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली आहे. हे स्वप्न मला आज नाही, लहानपणापासून पडतंय. पण आधी हे स्वप्न मला कधीतरी पडायचं. 6 महिन्यातून एकदा, कधी तर वर्षातून एकदा. या स्वप्नामागे आमच्या घराण्याच्या गडद अशा इतिहासाचा काहीतरी भाग आहे. त्याबद्दल मला कधीच माझ्या घरच्यांनी काही कळू दिलेलं नाही. जवळपास मी 2 वर्षाचा होतो तेव्हाच आम्ही पुण्याला येऊन स्थायिक झालो. आई वडील आणि मी तिघेच. लहानपणी वडिलांना असंच झोपेतून घाबरून उठताना मी पाहिलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांना देखील हे स्वप्न पडायचं. त्यांनी या स्वप्नाबद्दल कधीच कुणाला काही कळू दिलं नाही. पुढे 4-5 वर्षातच त्यांचं एका दुर्धर आजाराने निधन झालं. पण मला त्यांचे शेवटचे दिवस आठवतात. रात्री बेरात्री हेच स्वप्न बघून ते ओरडत जागे व्हायचे आणि मग घामाघूम झालेल्या अवस्थेत माझ्याकडे बघायचे. माझ्याकडे बघितल्यावर का कुणास ठाऊक ते ढसाढसा रडायला लागायचे. मला जवळ बोलवायचे, माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे. त्यांना खूप काहीतरी सांगायचं होतं, पण त्यांनी कधी सांगितलं नाही. मला आठवतंय त्यांची शेवटची रात्र
त्या रात्री आई, मी आणि ते आम्ही तिघेही आमच्या त्या छोट्याशा घरात झोपलेलो होतो. आदल्या दिवशीच डॉक्टरांनी सांगितलेलं की आता यांचे फार दिवस राहिलेले नाहीत, मन घट्ट करा. अचानक बाबा ओरडत जागे झाले आणि घामाघूम झालेल्या अवस्थेत उठून बसले. मी आणि आई देखील दचकून जागे झालो. माझ्याकडे बघून बाबा परत एकदा ढसाढसा रडायला लागले आणि त्यांनी मला जवळ घेतलं. मला म्हणाले, बाळा मला माफ कर. जे मी बघतोय, जे मी भोगतोय, कधीतरी हे तुला देखील भोगावं लागणार आहे आणि त्यात मी तुझी काहीही मदत करू शकणार नाही. याबद्दल मला खेद आहे. बाबांचे हे शेवटचं वाक्य मी ऐकलं होतं. आईने मला त्यांच्यापासून दूर नेलं, बाबांना पाणी पाजलं आणि पुन्हा एकदा झोपवलं. मला त्यांचं बोलणं समजत होतं, पण कळत काहीच नव्हतं. आई आणि मी देखील काही वेळात झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा घरात खूप सारे लोक होते. आई रडत होती आणि बाबा निपचित पडलेल्या अवस्थेत जमिनीवर झोपले होते. मला माहिती नव्हतं की नक्की त्यांना काय झालं होतं, पण ते त्यावेळी मला हे वाक्य का बोलले होते ते मला आज समजतंय. हे स्वप्न त्यांनाही पडायचं आणि ते मलाही पडतंय, पण नक्की त्याच्या मागे काय कारण आहे हे त्यांना माहिती होतं, पण त्यांनी मला सांगितलं नाही आणि मी ते रहस्य शोधायचा कधी प्रयत्न केला नाही. कदाचित माझा काळ देखील जवळ आलाय. तुझे बाबा हे सगळं सांगताना रडू लागले. तुझ्या बाबांचं हे वाक्य ऐकलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी झालं. नक्की हा कुठला श्राप होता की आणखी काही? या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं वाटू लागलं आणि मी मनोमन ते ठरवलं की नक्की या स्वप्नांचा अर्थ काय हे मी शोधीन.